स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। वन विभागाचा निष्काळजीपणा। नमस्कार, आपण पाहत आहात स्वदेशी न्यूज। जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव काजळे येथून एक खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। पाण्याच्या शोधार्थ गावाजवळ आलेल्या एका पूर्ण वाढ झालेल्या नीलगाईवर भटक्या कुत्र्यांच्या कळपाने जीवघेणा हल्ला केला। जीव वाचवताना ती ओढ्यात कोसळली। ग्रामस्थांनी तिला बाहेर काढून वन विभागाला तातडीने फोन केला, पण आरोप आहे की वन विभागाचा एकही कर्मचारी रात्रभर घटनास्थळी फिरकला नाही। रात्रभर असह्य वेदनेत तडफडून अखेर सकाळी 7 वाजता या मुक्या प्राण्याने जीव सोडला। सकाळी 9:30 वाजता सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यावर कुठे वन विभागाला जाग आली? जबाबदार कोण? वन्यजीव संरक्षणाचे सरकारी दावे केवळ कागदावरच आहेत का? या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार का? हाच मोठा प्रश्न आहे। या घटनेवर तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोखठोक बातम्यांसाठी स्वदेशी न्यूजला आत्ताच सबस्क्राइब करा। हे रोईच्या डोसक्याला तोडलं कुत्र्याने आणि खालून आणला त्याला। जखमी किती वाजता आला होता तो इथं? तो जखमी इथं वड्यामध्ये पडला होता ना आमच्या। मग याला दोऱ्या बांधल्या, दोरीनं बांधून याला इथं आणलं, पाणी पाजिवलं आणि त्याला फोन केला होता। वन विभागाला कॉल केला होता का हा, तू? किती वाजता केला होता? ते पोराने केला होता ना। पोरानं कॉल करून सांगितलं तरी बी त्यांचा कोणीच अधिकारी कर्मचारी कोणीच आला? रात्री